नमस्ते, मी स्नेहल घरपणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 9 बातम्या. श्री अंबाबाई मंदिर परिसरात सुरू असणारी सर्व कामे दर्जेदार करा. गरुड मंडपाचे काम शक्य तितक्या गतीने करा. गरुड मंडपाच्या सीलिंग पर्यंतची कामे नवरात्रीपूर्वी पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिल्या. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. श्री अंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडपाच्या नूतनीकरण कामाची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सचिव वर्षा साळुंखे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास महाने, व्यवस्थापक महादेव दिंडे, उपअभियंता सुयश पाटील, कॉन्ट्रॅक्टर चंदुलाल ओसवाल, कन्सल्टंट योगेश कासार पाटील आदी उपस्थित होते. श्री अंबाबाई मंदिराला भेट देऊन गरुड मंडपाच्या नूतनीकरण कामाच्या सद्यस्थितीबाबत वेळोवेळी पाहणी केली जाईल. तसेच येत्या आठवड्याभरात पुन्हा बैठक घेऊन झालेल्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी स्पष्ट केले. वर्षा साळुंखे व सुयश पाटील यांनी कामाच्या सद्यस्थितीचे सादरीकरण केले. कोल्हापूर शहरात डिस्ट्रिक्ट इव्हेंट RDM सेमिनारचे आयोजन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्स, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या सेमिनारमध्ये विविध सामाजिक, व्यावसायिक आणि सेवाभावी उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. रोटरीच्या माध्यमातून समाज हितासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत तसेच नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव या विषयांवर उपस्थितांमध्ये विचार विनिमय झाला. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये स्मिता सावंत यांची विशेष भूमिका राहिली. विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य आणि मान्यवर यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. समाजाच्या विविध क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी अशा प्रकारचे ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी उपक्रम सातत्याने आयोजित करणे गरजेचे असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले. SP9 मराठी तर्फे या कार्यक्रमाचे विशेष वृत्तांकन करण्यात आले. कोल्हापूर शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने डॉक्टर DY पाटील ग्रुपच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेला 1550 पथदिवे प्रदान करण्यात आले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. महापालिका आयुक्त राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कोल्हापूर शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली. विशेषतः स्ट्रीट लाईट, वाहतूक कोंडी, पार्किंग व्यवस्था आणि रस्त्याची दुरुस्ती यांसारख्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. शहराच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाकडून महापालिका प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमाला महापालिका काँग्रेस शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, विरोधी पक्षनेते राजेंद्र लाटकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे, सचिन चव्हाण यांसह आजी माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित मूलभूत सुविधा अधिक प्रभावी करण्यासाठी अशा सामाजिक सहभागातून होणाऱ्या उपक्रमांचे स्वागत होत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते मुंबईतील लोकभवन येथे 63व्या राष्ट्रीय सागरी दिन सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. नॅशनल मॅरिटाईम डे सेलिब्रेशन्स कमिटीच्या केंद्रीय समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारताच्या सागरी क्षेत्राचे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील महत्त्व, समुद्री व्यापार, नौवहन क्षेत्रातील योगदान तसेच देशाच्या विकासातील सागरी वाहतुकीची भूमिका अधोरेखित करण्यासाठी हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सागरी क्षेत्रातील संबंधित विविध मान्यवर, अधिकारी, तज्ज्ञ आणि प्रतिनिधी उपस्थित होते. भारताच्या सागरी सामर्थ्याला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच या क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय सागरी दिनाचे विशेष महत्त्व आहे. लोकभवन मुंबई येथे पार पडलेल्या या सोहळ्याने भारताच्या समृद्ध सागरी परंपरेचा आणि भविष्यातील सागरी विकासाच्या संकल्पनांचा संदेश दिला. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि जर्मनीच्या हॅसेन राज्याचे मुख्यमंत्री बोरिस राईन यांच्या सहभागाने मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे महाराष्ट्र हॅसेन आर्थिक व तंत्रज्ञान चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी.
महाराष्ट्र आणि जर्मनीतील आर्थिकदृष्ट्या आघाडीचे राज्य असलेल्या हॅसेन यांच्या आर्थिक तंत्रज्ञान आणि औद्योगिक सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही राज्यांमधील उद्योग, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात सहकार्याच्या नव्या संधीवर यावेळी चर्चा करण्यात आली. या चर्चासत्राचे आयोजन पार्टेक्स AI या औषध शोध, क्लिनिकल डेव्हलपमेंट आणि औषध संपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात डिजिटल फॉर्म आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या संस्थेच्या वतीने करण्यात आले. यावेळी पार्टेक्स AI चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर गुंजन भारद्वाज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान, पार्टेक्स AI चे सहसंस्थापक गौरव त्रिपाठी, सल्लागार डॉक्टर संकेत खरपुडे आणि राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नरनवरे यांच्यासह भारत आणि जर्मनीतील उद्योग व व्यवसाय क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती, उद्योजक आणि गुंतवणूकदार उपस्थित होते. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल फॉर्म, औषध संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत आणि जर्मनी यांच्यातील सहकार्य वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या संवादाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. महाराष्ट्र हॅसेन आर्थिक व तंत्रज्ञान चर्चासत्राच्या माध्यमातून दोन्ही राज्यांमधील आर्थिक भागीदारी, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान सहकार्याला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 10 कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा अभियानाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते मुंबईतील SNDT महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात करण्यात आले. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. यावेळी विविध महाविद्यालयांमधून उपस्थित राहिलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना राज्यपालांनी नशामुक्तीची प्रतिज्ञा दिली. तसेच जनजागृतीसाठी सुरू करण्यात आलेल्या नशामुक्ती अभियान व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. युवकांमध्ये अंमली पदार्थ आणि विविध प्रकारच्या व्यसनांविरोधात जनजागृती निर्माण करणे तसेच व्यसनमुक्त जीवन जगण्याची प्रतिज्ञा घेण्यासाठी नागरिकांना प्रेरित करणे हा या महाअभियानाचा प्रमुख उद्देश आहे. ब्रह्मकुमारी मुंबईतर्फे सुरू करण्यात आलेल्या या अभियानाच्या माध्यमातून नशामुक्तीचा संदेश देशभर पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, ब्रह्मकुमारी संस्थेच्या मेडिकल विंगचे प्रमुख BK बनारसी लाल, राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे, SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्राचार्य उज्ज्वला चक्रवेदी आणि HSNC विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर हेमलता बागला यांच्यासह ब्रह्मकुमारीच्या विविध केंद्रातील बंधू भगिनी आणि विद्यार्थी उपस्थित होते. व्यसनमुक्त युवा सशक्त भारत या भावनेला बळ देणाऱ्या या महाविद्यालयातून युवकांसह समाजातील प्रत्येक घटकाने व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करावा असा संदेश देण्यात आला. कागल विधानसभा मतदारसंघातील हायब्रिड अॅन्युइटी मॉडेल अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते कामातील दिरंगाई आणि दर्जाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या संदर्भात मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. रस्ते कामांबाबतच्या भूमिकेशी मंत्र्यांनीही सहमती दर्शवत प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले. मतदारसंघातील रणदिवेवाडी, कागल मुरगुड, सेनापती कापशी, गडिंग्लज आणि बेलेवाडी हुबळगी, उत्तूर गडिंग्लज या प्रमुख रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे अंतर्गत सुरू आहेत. कंत्राटी प्रक्रियेमुळे कामाचा वेग आणि दर्जा प्रभावित होत असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. कागल व मुरगुड शहरातील रस्ते, गटर्स, युटिलिटी शिफ्टिंग, दूधगंगा व चिकोत्रा नदीवरील नवीन पूल, सर पिराजीराव तलावाजवळील एलिव्हेटेड पूल तसेच सेनापती कापशी चौकातील रस्ते व सुशोभीकरणाची कामे तातडीने एस्टिमेट करून प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, MSIDCचे अधिकारी तसेच कागल मुरगुड मधील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मंत्रालयात विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि वैद्यकीय अडचणी जाणून घेण्यात आल्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीमुळे होणारे फायदे आणि विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. विद्यार्थी दशा हा व्यक्तिमत्व विकासाचा महत्त्वाचा टप्पा असून ज्ञान आणि कौशल्यासोबत सामाजिक जाणीव विकसित होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनिवडी, क्षमता आणि समाजाच्या गरजा ओळखून विधायक सामाजिक कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. मुलींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी विद्यापीठे, महाविद्यालये आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून दरमहा 2000 पॉकेट मनी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी इंटर्नशिप संधी अधिक व्यापक करण्यावर भर दिला जात असल्याचे सांगण्यात आले। विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न मोकळेपणाने मांडावेत आणि विद्यापीठे महाविद्यालयांनी त्यांच्याशी नियमित संवाद साधावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। या संवादावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य रवींद्र कुलकर्णी, खालसा महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच रुईया महाविद्यालय आणि सिद्धार्थ महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते। शहरातील मंगळवार पेठेत ते पाटाकडील तालीम मंडळाच्या गणेशोत्सव 2026च्या पाद्यपूजन सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। गणरायाच्या आगमनाची चाहूल देणाऱ्या या पवित्र सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली। यावेळी पाटाकडील तालीम मंडळाचे ज्येष्ठ व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाद्यपूजन सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। आणि अशाच टॉप 9 बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी, युवा टाइम, UR न्यूज। धन्यवाद। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युवा टाइम, UR न्यूज। धन्यवाद।